हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण बघूया बेसिक कन्सेप्ट फॉर प्रॅक्टिस सेट 3.2. सो आपली कन्सेप्टचं नाव काय आहे? एन टर्म ऑफ अन एपी. आपण एपी बघितलं काय असतं, राईट? सो एपी आपला काय असतो? फर्स्ट टर्म असते T1, देन असते T2, देन T3, राईट? T1, T2, T3, T4, T5 अँड डॉट 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 Tn, करेक्ट? सो ह्याच्यातला आणि जो डिफरन्स असतो तो काय असतो? सेम असतो, राईट? हा काय झाला? आपला एपी झाला आहे. ओके, सो हा आहे आपला एपी, राईट? आता हा एपी म्हणजे फर्स्ट टर्म काय असते आपली? ए, करेक्ट? सो आपण काय लिहितो? T1 इज इक्वल टू ए. T2 काय लिहितो आपण? ए प्लस डी. डी काय आहे? डी इज कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स, करेक्ट? नंतर T3 आपण कसा लिहितो? T3 इज इक्वल टू ए प्लस 2d. T4 इज इक्वल टू ए प्लस 3d. T5 इज इक्वल टू ए प्लस 4d, राईट? सो असं खाली जात जात आपण काय लिहितो? Tn कसं लिहितो आपण? Tn कसं लिहिणार आपण? कसं लिहायचं आपण तेच बघूया. आता Tn कसं लिहिणार ते बघूया. ओके, सो इथे काय आहे? ए प्लस 4d, करेक्ट? ए प्लस 4d. आणि इथे कुठला आहे आपला? हे आहे आपला T5. ओके, T5 ला कसं लिहिलं आपण? ए प्लस 4d. ओके, सो हा 4d जो आहे, हा 4 ह्याला आपण कसं लिहू शकतो? हा आपण असं लिहू शकतो का? 5 मायनस 1 हा काय येईल? इज इक्वल टू 4च येणार आहे, करेक्ट? सो ह्या 4च्या ठिकाणी मी काय टाकते? इज इक्वल टू ए. हा 4च्या ठिकाणी टाकणार आहे मी 5 मायनस 1d. ओके, सेम आहे, फक्त 4च्या ठिकाणी काय टाकलं आपण? 5 मायनस 1. तसंच या 3च्या ठिकाणी काय टाकणार मी? 4 मायनस 1 काय येईल? 3. सो इज इक्वल टू ए प्लस 4 मायनस 1d, करेक्ट? कळलंय? तसंच इथे काय टाकणार? इज इक्वल टू ए प्लस 2 म्हणजेच काय? 3 मायनस 1. सो 3 मायनस 1d इथे काय येतात? T2 इज इक्वल टू इथे काय? 1. 1 म्हणजेच काय? 2 मायनस 1. सो ए प्लस 2 मायनस 1d. ओके, आता हे मी का केलं? आपण नॉर्मल आपल्याला माहिती होतं की फिफ्थ टर्म काय येते? ए प्लस 4d, करेक्ट? मग आपल्याला हे लिहायची काय गरज आहे? सो तुम्ही जरा ऑब्झर्व करा. T5 आहे इथे, करेक्ट? आता इथे काय आला? 5 आला. जेव्हा तुम्हाला एन टर्म काढायची असते, एन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? आता नाही. सो आपला 5 काय आहे? एन. सो जर आपल्याला एन टर्म काढायची असेल तर हा आपल्याला फॉर्म्युला कसा बनवायला लागेल? सो इथे प्लस आहे. सो इथे काय झालं? Tn म्हणजे 5च्या ठिकाणी आपण काय घेतला? n घेतला. सो Tn इज इक्वल टू काय होईल? ए प्लस 5च्या ठिकाणी काय घ्यायचा? n मायनस 1d. सो Tn कसं लिहिणार आपण? ए प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1d. ओके, n मायनस 1 म्हणजेच काय होतो आपला इथे? n मायनस 1 इथे काय झाला आपला? म्हणजेच 5 मायनस 1 इथे काय झाला? 4. ओके, सो हा आहे आपला फॉर्म्युला. कशासाठी? nth टर्म फाइंड करायला. ओके, सो तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. आपल्याला सपोज दिलेला आहे 2, 4, 6, 8 डॅश 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 डॅश. ओके, हा आपल्याला दिलेला आहे एपी. म्हणजे ए काय झाला आपला? ए झाला 2. डिफरन्स काय झाला? 4 मायनस 2 2, करेक्ट? डिफरन्स पण 2 आहे आणि ए सुद्धा 2 आहे, करेक्ट? सो आपल्याला काय फाइंड करायचे? आपल्याला 100 नंबरचे. म्हणजे हा काय झाला? T1, हा T2, हा T3, हा T4. ओके, आपल्याला काय पाहिजे? T100. ओके, 100 टर्म पाहिजे आपल्याला. T100. मग आपण असं काढत बसणार आहे का? नाही. मग डायरेक्ट फॉर्म्युल्याने कसं काढणार? सो T100 म्हणजेच काय झालं आपला? n काय झाला? 100, करेक्ट? n काय झाला? 100. T100 इज इक्वल टू ए काय आहे? ए काय आहे? 2. सो ए प्लस आपण फॉर्म्युला लिहू आधी n मायनस 1d. ओके, सो इथे n घेते n. सो n काय आहे आपला? n इज इक्वल टू 100, राईट? सो T100 इज इक्वल टू ए काय आहे? 2 प्लस n काय आहे? 100 मायनस 1 इंटू d काय आहे? d आपला 2. ओके, सो ह्याला सॉल्व करायचं. T100 येईल. 100 इज इक्वल टू 2 प्लस 100 मायनस 1 इज 99 इंटू 2. ओके, सो T100
इज इक्वल टू 2 प्लस 99 इंटू 2 काय येतं 99 इंटू 2 2 9s are 18 carry 1 2 9s are 18 and 1 19 so 198 so T100 is equal to 2 plus 198 is 200 so 100 टर्म काय येईल आपली 200 ओके सो हा फॉर्म्युला जो आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ एन एपी मध्ये nth टर्म आपल्याला काढायची असली की आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागेल फॉर्म्युला काय आहे Tn is equal to a प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट d हा कसा काढला आपण बघितलं नॉर्मल a प्लस 4d होतं आपलं राईट आपण हा सिक्वेन्स लिहित होतो पहिल्यापासून सो 4 ला मी काय केलं फक्त 5 मायनस 1 घेतलं ओके म्हणजे n ला काय केलं n मायनस 1 काय होईल n मायनस 1 आपल्याला म्हणजे a प्लस जो काय आहे n मायनस 1 d ओके सो आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू 3.2 चे सो आता आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस नंबर 3.2 ओके फर्स्ट क्वेश्चन दिलेला आपला फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं त्यांनी राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी ओके सो आपल्याला हे एपी दिलेलं आहे आणि फिलिंग बॉक्सेस फिल करायचे ओके फर्स्ट क्वेश्चन काय 1, 8, 15, 22 ओके हियर a इज इक्वल टू a काय असतो आपला फर्स्ट टर्म तो फर्स्ट टर्म काय आहे 1 ओके नेक्स्ट काय दिलंय t1 म्हणजेच काय फर्स्ट टर्म आपण फर्स्ट टर्मलाच काय घेतो t1 सो इथे पण काय 1 ओके t2 काय येईल आपला 8 t3 इज 15 ओके आता नेक्स्ट काय विचारलं त्यांनी t2 मायनस t1 सो t2 काय आहे 8 मायनस t1 इज 1 सो 8 मायनस 1 इज 7 ओके नेक्स्ट विचारलाय t3 मायनस t3 काय आहे 15 मायनस t2 इज 8 सो 15 मायनस 8 इज 7 ओके देअरफॉर द डिफरन्स d म्हणजे काय कॉमन डिफरन्स काय आला आपला 7 ओके 7 झालं फिलिंग द सगळ्या बॉक्स फिल झाले आपले फर्स्टचे ओके सो सेकंड बघूया 3, 6, 9, 12 ओके हियर t1 म्हणजे काय फर्स्ट टर्म ओके सो ही 3 t1 इज 3 t2 इज 6 t3 इज 9 and t4 इज 12 ओके आता त्यांनी इथे काय विचारलं t2 मायनस t1 एकच बॉक्स दिलाय की नाही मग साइडला आपण सॉल्व्ह करायचं t2 काय आहे t2 इज 6 मायनस t1 काय आहे 3 6 मायनस 3 इज 3 ओके सो इथे लिहायचं आहे 3 इथे येणार 3 करेक्ट पुढे काय विचारलंय t3 मायनस t3 काय आहे 9 मायनस t2 काय आहे 6 9 मायनस 6 इज 3 सो इट इज 3 ओके पुढे काय विचारलंय देअरफॉर डिफरन्स म्हणजे कॉमन डिफरन्स काय आला आपला 3 कॉमन डिफरन्स इज 3 ओके इझी आहे नेक्स्ट बघूया थर्ड आहे -3 -8 -13 -18 ओके हियर t3 इज आता बघा आपल्याला प्रत्येक ठिकाणी फर्स्ट काय विचारलं होतं t1 किंवा a राईट इथे कसं विचारलं होतं t1 t2 t3 म्हणजे क्रमाने विचारले होते सगळे आता इथे त्यांनी काय केलंय शफल केलंय सो t3 आधी विचारलंय सो t3 काय येईल आपला हा आहे t1 t2 t3 सो t3 काय आहे -13 ओके नेक्स्ट काय विचारलंय t2 सो t1 t2 काय आला -8 पुढे काय विचारलंय t4 ओके t1 t2 t3 अँड t4 काय आहे -18 आणि सगळ्यात लास्टला त्यांनी विचारलंय t1 सो काय तो -3 ओके सो विचारलंय t2 मायनस t1 t2 काय आहे -8 t2 मायनस t1 काय आहे आपला t1 कुठे t1 इज -3 सो -3 -8 -3 सो -8 मायनस काय होईल प्लस सो -8 प्लस 3 इज -5 इथे काय लिहिणार आपण -5 ओके सो पुढे बघूया पुढे काय विचारलंय t3 मायनस t2 काय आहे -13 सो -13 मायनस t2 काय आहे -8 सो हा -8 ओके सो काय येईल आपला -13 मायनस काय होईल +8 ओके -13 + 8 इज -5 ओके सो इथे काय लिहायचं आपल्याला
-5. कॉमन डिफरन्स काय आलाय, आधी फर्स्ट ए विचारला, ए काय असतो आपला फर्स्ट टर्म, सो फर्स्ट टर्म काय आहे -3, सो इथे लिहायची -3. डिफरन्स, कॉमन डिफरन्स काय आहे आपला -5, सो इथे लिहायचंय -5. ओके, जेव्हा स्टेप्स लिहायला जागा नसेल तेव्हा ते रफ साईडला सॉल्व्ह करायचं आणि आन्सर इथे लिहायचे. सो फोर्थ सिक्वेन्स काय दिलाय, 70, 60, 50, 40 डॉट डॉट. हिअर T1 काय आहे 70, सो T1 इज 70, T2 इज 60 and T3 इज 50. ओके, आता त्यांनी काहीच मायनस विचारलं नाही, T2 मायनस T1 वगैरे काहीच नाही, डायरेक्ट आपल्याला काय विचारलं, ए काय असतो फर्स्ट टर्म, सो फर्स्ट टर्म काय आहे आपली 70 अँड डिफरन्स डी विचारलाय, सो डी आपण साईडला काढायचा आहे. डी काय असतो T2 मायनस T1, सो T2 काय आहे 60 अँड 70, सो 60 मायनस 70 हा काय येईल -10, सो डिफरन्स इज -10. ओके, आलंय लक्षात फर्स्ट क्वेश्चन लक्षात आलाय. असं ऍक्टिव्हिटी विचारू शकतात एक्झामला. ओके, सो सेकंड बघूया आपण. सेकंड क्वेश्चन दिलाय, डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. ओके, आपल्याला सिक्वेन्स दिलाय, हा एपी आहे की नाही आपल्याला डिसाइड करायचा आहे. नेक्स्ट दिलंय त्यांनी, इफ सो जर एपी असेल तर फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. ओके, कुठली टर्म शोधायची, 20th टर्म. ओके, 20th टर्म. ओके, सो आता सगळ्यात आधी आपण काय करूया, T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय आहे -12. आधी आपल्याला एपी आहे की नाही बघायला लागेल. सो T2 इज इक्वल टू -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9, T5 इज इक्वल टू 16. इथपर्यंत खूप झाले. सो आपल्याला काय शोधायचं आहे, T2 मायनस T1. T2 काय आहे -5 मायनस T1 काय आहे -12. ओके, सो -5 मायनस काय होईल प्लस. ओके, सो मायनस प्लस 12, सो -5 प्लस 12 इज 7. ओके, अजून एक बघूया आपण आता, T3 मायनस T2. T3 काय आपला 2 मायनस T2 काय -5. ओके, सो 2 मायनस काय होईल प्लस 5, 2 प्लस 5 इज 7. अजून एक काढून बघूया, T4 मायनस T3 इज इक्वल टू, T4 काय आहे 9 मायनस 2. ओके, काय आला 9 मायनस 2 इज 7. आले सगळं सेम. ओके, सो देअरफॉर since the difference between two consecutive terms is equal, therefore the given sequence is an AP. ओके, एपी आहे हे प्रूफ झालं आपलं. ओके, आता एपी आहे तर आपल्याला काय शोधायचे, 20th टर्म. ओके, सो टू फाइंड 20th टर्म आपल्याकडे n काय आहे 20. ओके, सो n देअरफॉर n इज इक्वल टू 20. इकडे लिहिते मी वर, n इज इक्वल टू 20. ओके, 20th टर्म शोधायची आपल्याला. सो आपल्याला फॉर्म्युला काय आहे, आपला फॉर्म्युला काय आहे, Tn इज इक्वल टू a प्लस ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 d. ओके, सो a काय आहे आपला, a इज -12, n काय आहे 20, d इज 7. ओके, d इज 7, d इज इक्वल टू 7. सो T20 इज इक्वल टू, a काय आहे -12 प्लस n इज 20 मायनस 1 इंटू d काय आहे 7. ओके, सो T20 इज इक्वल टू -12 प्लस 20 मायनस 1 इज 19 इंटू 7. ओके, सो -12 प्लस 19 इंटू 7 किती होतात, 7 1 7 and 6 13. ओके, सो 133. ओके, सो -12 प्लस
133. सो यातून काय करायचं -12. 3 - 2 इज 1. 13 - 1 इज 12. सो 121. सो T20 काय होईल आपला? T20 इज 121. देअरफोर आपण कसं लिहिणार आता? देअरफोर 20th term of an AP, काय AP होता? Of an given AP, of given AP is 121. ओके. सो थर्ड एक्झाम्पल आहे आपलं गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24. ओके. सो हा एपी आहे हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो ते प्रूफ करत बसायची गरज नाही. ओके. फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. कुठली काढायची आपल्याला? 24th टर्म. ओके. सो आपल्याकडे ए काय आहे? ए लिहून घेऊ. ए इज इक्वल टू ए काय असतो? फर्स्ट टर्म. ओके. डिफरन्स काढायचा असतो. डिफरन्स कसा काढणार आपण? हा आहे T1 T2. ओके. सो T2 मायनस T1 इज इक्वल टू, ओके डायरेक्ट लिहून घेऊया आपण. सो ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 12. ओके. T2 काय आहे? 16. T3 काय आहे? 20. ओके. डिफरन्स पाहिजे असेल आपल्याला. सो D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 काय आहे? 16 मायनस 12 इज इक्वल टू 4. ओके. 4 आला D आपला. आता N काय आपल्याला? N कितवी टर्म शोधायची? 24th टर्म. सो N इज 24. सो बाय कुठला फॉर्म्युला यूज करायचा? बाय nth टर्म बाय the formula of nth term of an AP. ओके. सो काय आहे हा? Tn is equal to a plus n minus 1 t. ओके. n काय आहे? T24. ओके. a काय आहे आपला? 12. सो 12 plus n is 24 minus 1 into d काय आला? 4 into 4. So 12 plus 24 minus 1 23 into 4. Okay. So 12 plus 23 into 4 करूया. So 23 into 4. 4 3s are 12. Carry 1. 4 2s are 8 and 1 9. So 92. ओके. सो T24 काय येईल आपला? 12 प्लस 92. 92 मध्ये 12 ऍड करायचा. 2 प्लस 2 इज 4 अँड 9 प्लस 1 इज 10. सो 104. ही कुठली टर्म आली? 24th टर्म. सो देअरफोर आपण आन्सर कसं लिहिणार? देअरफोर 24th टर्म ऑफ गिव्हन AP इज काय आली आपली? 104. ओके. सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलंय. फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. ओके. हा AP दिलेला आहे. याचा आपल्याला 19th टर्म शोधायचा आहे. सो काय दिलेला आहे AP आपल्याला? 7, 13, 19, 25. ओके. सो फर्स्ट काय येईल? T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू काय आहे? 7. T2 इज इक्वल टू काय आहे? 13. ओके. अँड सगळं लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट D आपण काढू शकतो. T2 मायनस T1. T2 काय आहे? 13 मायनस 7. सो 13 मायनस 7 इज 6. आपला D काय आला? 6. ओके. आता N काय आहे आपला? कितवी टर्म शोधायची आपल्याला? 19th. ओके. सो N इज 19. ओके. सो N काय आहे आपला? 19. ओके. सो आपला फॉर्म्युला काय आहे? Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 t. ओके. N काय? 19. सो T19 इज इक्वल टू a काय आहे? 7. 7 प्लस n आहे 19 मायनस 1 इंटू d काय आला आहे? 6. ओके. सो इज इक्वल टू 7 प्लस 19 मायनस 1 इज 18 इंटू 6 इज
इक्वल टू 7 प्लस 18 इंटू 6 करूया आपण. 18 into 6. 6 8s are 48. So carry 1, carry 4. 6 1s are 6 and 4 10. Okay, so 108. 7 plus 108. Okay, so यात 7 ऍड केल्यानंतर काय येईल 115. Okay, so 115 is our 19th term, right? So therefore 19th term of given AP is काय आली आपली 115. इझी होतं. फिफ्थ एक्झाम्पल बघूया. सो फिफ्थ एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला, फाइंड द 27th टर्म ऑफ फॉलोइंग एपी. ओके, एपी काय दिलाय 9, 4, -1, -6 and -11. ओके, सो आपला T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू काय येईल 9, T2 इज इक्वल टू काय येईल 4. सो डिफरन्स काढू शकतो आपण. डिफरन्स काय येईल T2 मायनस T1. T2 काय आहे 4 मायनस T1 काय आहे 9. सो 4 मायनस 9 इज -5. ओके, -5 काय आला आपला D. ओके, अँड N काय आहे, कितवी टर्म विचारली 27. सो N इज 27. ओके, सो फॉर्म्युला काय आपला Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. ओके, सो T27 इज इक्वल टू A काय आहे 9 प्लस N इज 27 मायनस 1 इंटू D काय आहे आता, D इथे आपला मायनस आलाय. सो -5. ओके, आता बघूया कसं सॉल्व करायचं. सो 9 प्लस 27 मायनस 1 इज 26 इंटू -5. ओके, सो 9 प्लस 26 इंटू 5 करूया. सो 26 इंटू 5, 5 6 are 30. सो कॅरी 3, 5 2s are 10 and plus 3 130. ओके, सो पण इथे मायनस आहे. सो इथे काय होईल -130. ओके, सो आता 9 प्लस मायनस काय होईल -130. सो T27 इज इक्वल टू 9 मायनस 130 काय होईल -121. ओके, therefore 27th term of given AP is काय आली आपली -121 is -121. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. सो 6th क्वेश्चन आहे आपला, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 3 डिजिट्स आहे आणि डिव्हिजिबल बाय काय आहे 5. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स विचारतात एक्झामला. ओके, सो 3 डिजिट नॅचरल नंबर्स पाहिजे आपल्याला. कोणते पाहिजे डिव्हिजिबल बाय 5. ओके, जेव्हा असं दिलेलं असतं डिव्हिजिबल बाय 5 तेव्हा जो नंबर दिलेला असतो तो काय असतो आपला कॉमन डिफरन्स. म्हणजे डी काय आला आपला 5. ओके, आता किती सांगितले 3 डिजिट नंबर सांगितलं. सो 3 डिजिट नंबर आपल्या कुठून स्टार्ट होतात 100 पासून. करेक्ट, सो 100 हा आपला काय आला फर्स्ट 3 डिजिट नंबर आला. म्हणजेच काय आला ए आला. करेक्ट, सेकंड नंबर आपण कसा फाइंड करणार A प्लस D. D काय आहे आपला 5. सो A 100 प्लस 5 इज 105 अँड सो ऑन. लास्ट आपला 3 डिजिट नंबर काय होईल. लास्ट आपला 3 डिजिट नंबर आहे 999. बट हा डिव्हिजिबल बाय 5 आहे का 5. डिव्हिजिबल बाय 5 ला लास्टला काय पाहिजे 0 किंवा 5. इथे काय आहे 9. ओके, सो याच्या आधीचा कुठला नंबर आहे 998 येतोय का 5 नाही. सो याच्या आधीचा कुठला आहे 997 येतोय नाही. सो 996 येतोय का 5 नाही. सो याच्यानंतर काय आहे 995 आला 5 लास्टला. सो आपला इथला लास्ट नंबर कुठला आहे 995. ओके, सो आपल्याला हा काय आपला TN आहे. nth नंबर जो आहे हा 995. आपल्याला फाइंड काय करायचंय किती टर्म्स आहेत मध्ये. ओके, सो आपल्याला फाइंड करायचंय n. सो TN काय मिळाला आपल्याला 995. ओके, A काय मिळालाय 100
आणि आपल्याला एन काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे, राईट. सो आपण आता एन फाइंड करूया. सो आपला फॉर्म्युला काय आहे, बेसिक फॉर्म्युला Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d, राईट. सो n माहिती नाही आपल्याला, Tn काय दिला, Tn माहिती आहे 995. सो 995 इज इक्वल टू a काय आहे 100, a इज 100. सो 100 प्लस n माहिती आहे का नाही, सो n मायनस 1 d काय आहे आपला 5, ओके, इंटू 5. सो हा 100 प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस. सो 995 मायनस 100 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5, ओके. सो 995 मायनस 100 काय होईल 895 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5, ओके. इथपर्यंत कळालंय. सो आता हा 5 इथे मल्टिप्लाय, हा इकडे येऊन काय होईल डिवाइड. सो 895 अपॉन 5 इज इक्वल टू n मायनस 1, ओके. सो हे डिव्हिजन आपण करून घेऊया इथे. 895 अपॉन 5 म्हणजे डिवाइड बाय 5. सो 5 1 जार 5 मायनस 3 कॅरी घेतला 9. सो 5 7 जार 35, 4 खाली आलाय 5. सो 5 9 जार 45, ओके. सो काय आला 179. सो 179 इज इक्वल टू n मायनस 1, ओके. सो हा n मायनस 1 आहे, आपल्याला काय काढायचं आहे n काढायचा. सो हा मायनस 1 इकडे जाऊन काय होईल प्लस. सो 179 प्लस 1 इज इक्वल टू n. 179 प्लस 1 काय येईल 180. सो 180 इज इक्वल टू n, दॅट इज काय n इज इक्वल टू 180. सो किती टर्म असतील आपल्या एपी मध्ये 180 टर्म्स, ओके. किती नंबर्स आहे 180. देअरफॉर आपण इथे लिहूया, देअरफॉर देयर आर किती टर्म्स आहे 180 नंबर्स, 180 3 डिजिट नंबर्स, 3 डिजिट natural numbers divisible by 5, ओके. असं आन्सर कंप्लीट लिहायचं आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो क्वेश्चन नंबर 7 बघूया. द 11th टर्म अँड द 21st टर्म ऑफ एन AP आर 16 and 29 रिस्पेक्टिव्हली, ओके. सो आपल्याला काय दिलेली आहे 11th टर्म दिलेली आहे अँड 21th टर्म दिलेली आहे. 7th एक्झाम्पल आहे. सो 11th टर्म काय आहे 11th टर्म अँड 21st टर्म, ओके. 11th टर्म आहे 16 अँड 21st आहे 29, ओके. सो आपल्याला काय करायचं आहे देन फाइंड द 41th टर्म ऑफ दॅट AP, ओके. सो आपल्याला शोधायची कुठली आहे 41th टर्म ऑफ AP, ओके. इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो बघूया आपण आता 11th टर्म दिलेली म्हणजेच काय दिलेलं आहे T11, ओके. 21st टर्म दिलेली म्हणजेच काय दिलंय T21, राईट. आपल्याला शोधायचा काय आहे T41, ओके. सो आपण घेऊया आता T11 given that T11 is 16, T21 is 29 and T41 is question mark, ओके. सो आपण आता शोधूया. आपल्याला नॉर्मली जर T41 शोधायचं असेल तर आपण इझिली शोधू शकतो. फक्त आपल्याला काय पाहिजे असतं A पाहिजे असतो, D पाहिजे असतो, N पाहिजे असतो, करेक्ट. आता आपल्याकडे आहे का काही A नाहीये, D पण नाहीये, N पण नाहीये. पण आपल्याकडे काय आहे आता T11 म्हणजेच काय Tn, याच्यासाठी N काय आहे N इज 11, करेक्ट. Tn असतो ना, सो N इथे काय आहे 11. सो आपण आधी 11 साठी इक्वेशन बनवूया. सो पुट इक्वेशन लिहून घेऊया आपण. आधी फॉर्म्युला लिहू. Tn काय आहे आपला A प्लस n मायनस 1 D, राईट. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सो पुट आधी काय करायचं n इज इक्वल टू काय टाकायचं आहे 11. n इज इक्वल टू 11 इन इक्वेशन 1, ओके. सो 1 मध्ये टाकलंय T11
is equal to a plus n काय 11 minus 1 d, right? So t11 काय आहे आपल्याकडे 16. So 16 is equal to a plus 11 minus 1 10 d. ओके, सो ह्याला इकडे लिहू, ह्याला इकडे लिहू फक्त. सो a plus 10 d is equal to 16. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, इक्वेशन मिळाले आपल्याला एक. आता सेकंड काय आहे आपला, इथे 11 पुट केला होता. नेक्स्ट काय आहे 21. ओके, सो पुट n is equal to 21 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, 21 पुट करायचं आहे. सो t21 is equal to a plus 21 minus 1 d, right? n minus 1 आहे ना, सो 21 minus 1 d. सो t21 काय आपल्याकडे 29. So 29 is equal to a plus 21 minus 1 20 d. ओके, परत इकडे साइड्स चेंज करणार फक्त. a plus 20 d is equal to 29. याला इक्वेशन नंबर 3 देणार. दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. दोन इक्वेशन आहे, दोन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत a आणि d. आपण याला लिनियर इक्वेशन सॉल्व करता येतात. सो इथे a and a दोघांना काय कोएफिशिएंट 1 1. सो आपण काय करणार, सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 3. ओके, सो सेकंड काय आहे, a plus 10 d is equal to 16. आणि थर्ड काय आहे, a plus 20 d is equal to 29. सबट्रॅक्ट करायचं आहे. सो फर्स्ट कंडिशन काय आपली, खालच्या इक्वेशनच्या सगळ्या साइन चेंज होतील. सो a प्लस मायनस कट, 10 minus 20 is minus 10 d is equal to 16 minus 29. किती होईल, 16 minus 29, सो 13. ग्रेटर नंबर साइन माइनस. सो minus 10 d is equal to minus 13. सो d काय येईल आपला, d is equal to minus 13 upon 10 minus 10. सो d is equal to minus minus कट होईल. सो 13 upon 10. d मिळाला आपल्याला. ओके, d मिळालाय. आता ही d ची व्हॅल्यू ह्या किंवा ह्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची, म्हणजे आपल्याला काय मिळेल, a मिळेल. करेक्ट. सो आता इथे सॉल्व करते. d is equal to putting d is equal to 13 upon 10 in equation 2. ओके, सेकंड इक्वेशन काय आहे, a plus 10 d is equal to 16. ओके, a plus 10 d ची व्हॅल्यू काय, 13 into upon 10 is equal to 16. So 10 कट होईल. सो a plus 13 is equal to 16. प्लस 13 इकडे जाऊन काय होईल, मायनस. सो a is equal to 16 minus 13. So a is equal to 16 minus 13 is 3. ओके, मिळाला आपल्याला a मिळाला, आपल्याला d मिळाला, आणि आपल्याला काय काढायला लावलंय, t41. सो n पण आपल्याकडे आहे. ओके, नाउ we have a is equal to 3, n is equal to काय आहे 41, n is equal to 41, and d is equal to 13 upon 10. Therefore, putting all these values, कुठे टाकायचं आपल्याला, इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे त्यात. व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, tn is equal to a plus n minus 1 d, right? So n काय आपला आता 41. सो t41 is equal to a काय आहे 3 plus n is n काय आहे n 41. सो 41 minus 1 into d काय आहे 13 upon 10. ओके, सो सॉल्व करूया. t41 is equal to 3 plus 41 minus 1 is 40 into हे काय 13 upon 10. ओके, सो 10 ones are 10, 10 fours are 40.
So T41 is equal to 3 plus 13 fours are 52. Okay, so T41 is equal to 3 plus 52 is 55. आली आपली टर्म. T41 टर्म सापडली आपल्याला. ओके, इझी आहे. फक्त आपल्याला इक्वेशन्स फाइंड करायचे आहेत आणि इक्वेशन्स आले की ते लिनियर इक्वेशन्स इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. ओके, इझी होतं. आता एक क्वेश्चन घे. सो आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 8 काय दिले? 11,8,5,2 इन धिस एपी, म्हणजे हा एपी आहे आपल्याला दिलाय. इन धिस एपी विच टर्म इज नंबर -151. ओके, म्हणजे काय? या सिक्वेन्स मध्ये कुठेतरी -151 येणार आहे. ओके, सो हा -151 येईल, पण हा कसा आपला T1, T2, T3 आहे तसा हा किती नंबरला येईल ते शोधायचं. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? एन फाइंड करायचा आहे. राईट. सो एन फाइंड करायला हा आपण काय घेऊया? Tn. सो सोल्युशन कसं फाइंड करणार? सो A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 11, T2 इज इक्वल टू 8, D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 काय आहे? 8 मायनस 11. 8 मायनस 11 इज -3. D मिळाला आपल्याला. आता आपल्याकडे काय आहे? Tn आहे. Tn आहे आपल्याकडे. Tn काय आहे? -151. आपल्याकडे A आहे, आपल्याकडे D आहे, आपल्याकडे Tn पण आहे. आपल्याला शोधायचं काय आहे? n. सो आपला फॉर्म्युला काय आहे? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. करेक्ट. सो Tn काय आपल्याकडे? -151 इज इक्वल टू A काय आहे आपला? 11 प्लस n काय आहे? n तर माहितीच नाही आपल्याला काढायचं. सो n तसंच राहील. n मायनस 1 इंटू D काय आहे आपला? -3. आता इथे डिफरन्स -3 आल्यामुळे ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. ओके, सो आता हा 11 प्लस आहे, ह्याला आधी इकडे शिफ्ट करूया. तो काय होईल? मायनस. सो -151 मायनस 11 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू -3. ओके, हे तसंच राहील. सो -151 मायनस मायनस काय होईल? प्लस. सो 1 प्लस 1 इज 2, 5 प्लस 1 इज 6 अँड 1 इज ओके. Greater number sign is minus. So -162 is equal to n minus 1 into -3. ओके, आता हा -3 आहे, हा इथे काय मल्टिप्लिकेशनला. इकडे जाऊन काय होईल? तो अपॉन, म्हणजे काय होईल? डिवाइड. सो -162 अपॉन काय होईल? -3. मायनस मायनस कट होईल. इज इक्वल टू n मायनस 1 तसंच लिहायचं आहे. सो 3 1s are 3, 3 5s are 15, 3 4s are 13. सॉरी, 3 4s are 12. आपण तुम्हाला इथे दाखवते. सो 3 and 162. 3 5s are 15. खाली 2 घेतलाय. सो 3 4s are 12. ओके, आला 54. सो 54 इज इक्वल टू काय आहे? n मायनस 1. पण आपल्याला काय काढायचं आहे? n काढायचं आहे. सो आपला -1 आहे, इकडे जाऊन काय होईल? +1. सो 54 + 1 इज इक्वल टू n. ओके, म्हणजेच काय झालं? 55 इज इक्वल टू n. दॅट इज n इज इक्वल टू 55. ओके, म्हणजेच काय झालं? ही जी टर्म आपल्याला मिळाली होती, दिलेली होती -151, ही किती नंबरला आहे? 55 नंबरला आहे. ओके, सो आपल्याला आन्सर कसं लिहायचं आहे? देअरफॉर टर्म -151 इज at 55th place. ओके, समजलंय? नेक्स्ट 9th एक्झाम्पल बघूया आपण. सो 9th एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. ओके, सो आपल्याला काय शोधायचं आहे? 10 to 250 मध्ये किती नंबर्स असे आहेत जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत. ओके, सो आता आपल्याला 10 to 250 मध्ये फर्स्ट नंबर कुठला आहे जो डिव्हिजिबल बाय 4 आहे? 10 ला जातो का भाग पूर्ण? नाही. सो 11 ला जातो का? नाही. 12 ला जातो का? येस. सो 12 16 20 डॅश 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 250 ला डिवाइड होतो का 4 ने? 250 ला होतो का? 250 डिवाइड बाय 4. सो 4
4 6 are 24, 1 0, 4 2 are 8, so 9. सो 250 ला नाही जात, 249 ला जातो का नाही, 248 ला जातो का बघूया. 248 अपॉन 4. ओके, 4 1 are 4, 4 5 are 24, 6 are 24 and 4 2 are 20. येस, जातोय. सो लास्ट आपला नंबर कुठला येईल, 248. ओके, सो फर्स्ट आपला हा काय आला, ए. हा काय येईल, टी एन. करेक्ट. डिव्हिजिबल बाय 4 दिलाय म्हणजेच डी काय येईल, 4. करेक्ट. आता हे आपण लिहून घेऊया. ओके, सो हा काय आहे आपला नंबर्स. आपण आधी लिहून घेऊया. नंबर्स, नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स divisible by 4 from 10 to 250 are कुठले ते 12, 16, 20, dash 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 248. करेक्ट. 248 येतील म्हणजेच काय, therefore 12, 16, 20 dash 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 248 is an AP. ओके, एपी मिळाला आपल्याला. एपी मिळालाय. आता आपण काय करणार, ह्याला घेणार T1 म्हणजेच काय आला आता आपला, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 12. करेक्ट. T2 इज इक्वल टू काय आहे, 16. सो डिफरन्स काय येईल, T2 मायनस T1. T2 काय आहे आपला 16 मायनस T1 आहे 12. सो 16 मायनस 12 इज 4. आला डिफरन्स 4. ओके, आता 248 काय आपला Tn. ओके, सो Tn इज इक्वल टू काय आहे 248. आपल्याला काय काढायचा, n काढायचा. n म्हणजे किती नंबर्स आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके, सो फॉर्म्युला काय आपला, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. करेक्ट. Tn काय आहे 248. सो 248 इज इक्वल टू a काय आपला 12. 12 प्लस n मायनस 1 d काय आला आपला 4 इंटू 4. ओके, सो हा 12 आहे प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस. सो 248 मायनस 12 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 4. ओके, हा आता हे मायनस करायचं आहे. 8 मायनस 2 इज 6, 4 मायनस 1 इज 3, 2 मायनस 0 इज 2. सो 236 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 4. ओके, सो हा 4 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल, अपॉन 236 अपॉन 4 इज इक्वल टू n मायनस 1. ओके, सो 4 1 are 4, 4 5 are 20, 4 9 are 36. ओके, सो 59 इज इक्वल टू n मायनस 1. पण आपल्याला n पाहिजे का n मायनस 1 पाहिजे, n पाहिजे. सो हा 1 मायनस इकडे जाऊन काय होईल प्लस. सो 59 प्लस 1 इज इक्वल टू n. सो n इज इक्वल टू 60. करेक्ट. आपला किती नंबर आहे त्याच्यामध्ये 60 नंबर्स असे आहेत जे डिव्हिजिबल बाय 4 आहे. सो आपला आन्सर काय येईल, देअरफॉर देर आर किती नंबर्स आहेत 60 नंबर्स आर divisible by 4 from 10 to 250. ओके, आता लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 10th, ते बघूया आपण. ओके, सो 10th क्वेश्चन काय आहे, इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. ओके, फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे, बट आपल्याला इथे काय दिलेलं आहे 17th टर्म. ओके, म्हणजे T17 टर्म काय येईल आपली T17 इज ती काय आहे 7 मोर. सो 7 प्लस 7 मोर कशाचं आहे, मोर दॅन इट्स 10th टर्म म्हणजेच काय 7 प्लस T10. आपल्याला एवढंच दिलेलं आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कॉमन डिफरन्स. सो डी फाइंड करायचं आहे. ओके, सो आपण आता सॉल्व्ह करूया. ओके, सो आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स
10th टर्म. ओके, सो आपल्याकडे हे इक्वेशन झालं एक रेडी. ह्याला आपण नंबर देऊया 1. ओके, आता आपल्याकडे T17 म्हणजेच काय, T17 म्हणजेच काय, n इज इक्वल टू काय येईल, n इज इक्वल टू 17 येईल. करेक्ट, आपल्याकडे a नाही आहे, आपल्याकडे d नाही आहे, पण n इज इक्वल टू 17 आहे. सो आपण काय करू, फॉर्म्युला मध्ये टाकूया. सो Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ओके, n काय आपला 17. सो T17 इज इक्वल टू a प्लस 17 मायनस 1 d. करेक्ट, सो T17 काय येईल आपला, a प्लस 17 मायनस 1 इज 16 d. आला आपला आन्सर. सो याला नंबर देऊ सेकंड. ओके, आता आपलं नेक्स्ट काय आपल्याकडे T10 आहे. ओके, सो T10 जेव्हा असेल तेव्हा आपला n काय होईल, n इज इक्वल टू काय होईल 10. सो Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. आता n काय आपला 10. सो T10 इज इक्वल टू a प्लस 10 मायनस 1 d. ओके, सो T10 इज इक्वल टू a प्लस 10 मायनस 1 काय 9 d. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. ओके, आता बघा T17 ची एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला आणि T10 ची एक व्हॅल्यू मिळाली. हे इक्वेशन मध्ये टाकायची. सो पुटिंग इक्वेशन 2 and 3 in equation 1. ओके, सो फर्स्ट इक्वेशन काय आपला, T17 इज इक्वल टू 7 प्लस T10. करेक्ट, सो T17 काय आहे आपल्या सेकंड मध्ये a प्लस 16d. सो आपण इथे टाकू a प्लस 16d इज इक्वल टू 7 प्लस, आता काय इथे T10 काय काढला आपण, a प्लस 9d, a प्लस 9d. करेक्ट, सो आता इथे a दोन्ही साइडचे कट होतील. सो खाली काय राहतंय 16d इज इक्वल टू 7 प्लस 9d. ओके, इकडे सॉल्व करते मी. सो 16d इज इक्वल टू 7 प्लस 9d, 7 प्लस 9d. करेक्ट, सो d ची टर्म 9d आपण इकडे शिफ्ट करूया. सो 16d मायनस 9d इज इक्वल टू 7. सो 16 मायनस 9 काय होतंय, 16 मायनस 9 इज 7, d इज इक्वल टू 7. सो d इज इक्वल टू 7 इंटू इकडे काय होईल अपॉन 7 1 जार 7, 7 1 जार 7. सो t काय आला आपला 1. ओके, सो आपल्याला काय कंडिशन दिली होती, 17 टर्म इज 7 मोर दॅन 10 टर्म. आपल्याला फाइंड करायचा होता कॉमन डिफरन्स. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स d इज 1. ओके, झालाय. आता इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.2 कंप्लीट झालाय. इझी आणि छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत बट इम्पॉर्टंट आहेत. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिस सेट साठी. बाय बाय, टेक केअर.